नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या YouTube चॅनलवर। मित्रांनो, मागचे 2 व्हिडिओज झाले जे आपण 2013च्या असिस्टंट टाउन प्लॅनर पेपर बद्दल एनालिसिस संदर्भात बोलतोय। आजचा हा आपला पार्ट 3 आहे, ज्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 46 पासून चालू करतोय आणि यामध्ये आज आपण 10 क्वेश्चन कंप्लीट करणार आहोत। सोबतच जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की 2018 आणि 22 चा पेपर जसा तुम्ही इझिली केला तसाच तुम्ही 2013 चा पेपर सुद्धा करायला पाहिजे, कारण यामध्ये काही अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आहे जे खरंच इम्पॉर्टंट सुद्धा आहे। काही क्वेश्चन हे आउट ऑफ सिलेबस झालेले आहे, पण तरीही ते कदाचित आपल्या पेपरसाठी इम्पॉर्टंट असू शकतात किंवा तुमच्या नॉलेजसाठी सुद्धा महत्त्वाचं ठरू शकतात। त्यामुळे 2013 चा क्वेश्चन पेपर प्रॉपर करणं ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे। म्हणजे जेही ॲस्पिरंट जे 2024-25 साठी प्रिपेअर करतायत त्यांच्यासाठी हा 2013 चा पेपर सुद्धा इम्पॉर्टंट ठरू शकतो। यासोबतच आपली जी असिस्टंट टाउन प्लॅनर 2024-25 ची जी बॅच आहे ती फुल्ली रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे। ज्या कोणाला ही बॅच जॉइन करायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, जेणेकरून ही बॅच तुम्ही इझिली जॉइन करू शकाल। सोबतच या बॅच मध्ये आपण व्हिडिओ एनालिसिस सिरीज म्हणजेच जे काही टेस्ट ऍड करणार आहोत त्याचा सुद्धा व्हिडिओ एनालिसिस सिरीज फ्री ऑफ कॉस्ट या बॅच साठी आपण अवेलेबल करून दिलेला आहे। त्यामुळे या बॅचचा फायदा घ्या, शक्यतोवर जास्तीत जास्त स्टुडंटनी यामध्ये एनरोल सुद्धा करा। ओके, आजचा आपला क्वेश्चन नंबर 46 आहे मित्रांनो, फंक्शन ऑफ एन आर्बिट्रेटर अंडर द MRTP ऍक्ट 1966। म्हणजे तुम्ही जर का प्रॉपरली लक्ष देत असाल किंवा तुम्हाला जर का प्रॉपरली लक्षात आलं असेल की या पर्टिक्युलर 2013 च्या पेपर मध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम TPS MRTP च्या अंतर्गत सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले गेले आहे, बरोबर। त्यामुळे MRTP ऍक्ट च्या अंतर्गत जे काही जास्तीत जास्त क्वेश्चन टाउन प्लॅनिंग स्कीम वर विचारले गेले, येणारा 24-25 चा पेपर सुद्धा टाउन प्लॅनिंग स्कीम ही इम्पॉर्टंट असेल त्या पेपरसाठी। त्यामुळे त्यातला प्रत्येक एक पॉइंट प्रॉपरली करा, आपण दिलेल्या नोट्स परफेक्ट वाचून सुद्धा काढा। फंक्शन्स ऑफ एन आर्बिट्रेटर काय असतात नॉर्मली? डिसाइड द शेअर ऑफ पर्सन इफ ओनरशिप ऑफ प्लॉट इज जॉइंट, बरोबर। नॉर्मली आर्बिट्रेटर काय करतो की जॉइंट प्लॉट असेल तर कोणाला किती प्लॉट जाईल किंवा त्याची शेअर कसे असेल किंवा कसे द्यायचे हे प्लॅनिंगच्या बेसिसवर तो डिसाइड करतो। त्यामुळे हा पार्ट सुद्धा तो डिसाइड करतो। एस्टिमेट द व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल प्लॉट्स अँड द व्हॅल्यू ऑफ द फायनल प्लॉट। ऑब्वियसली जसं की आर्बिट्रेटरला अपॉइंट केल्यानंतर तो स्कीमला 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो। जसं पहिला पार्ट जो असतो मित्रांनो तो प्रिलिमिनरी आणि सेकंड इज नथिंग बट द फायनल। तर त्या फायनल मध्ये आपण काय करतो, जी काही टोटल व्हॅल्युएशनचा पार्ट असेल तो आपण फायनल मध्ये कंप्लीट करतो। आर्बिट्रेटर त्याला अपॉइंट केलेल्या पहिल्या 9 महिन्यात तो प्रिलिमिनरी पार्ट म्हणजे प्लॅनिंगचा पार्ट कंप्लीट करतो आणि नंतरचा जो राहिलेला 9 महिन्याचा पार्ट आहे म्हणजे टोटल 18 महिने फ्रॉम द त्याला अपॉइंट केलेल्या डेट पासनं त्या 18 महिन्याच्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये त्याला फायनान्शियल म्हणजेच जो काही फायनल पार्ट आहे तो कंप्लीट करावा लागतो। म्हणून मग एस्टिमेट द व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल अँड फायनल प्लॉट सुद्धा इम्पॉर्टंट आहे। थर्ड केस, डिसाइड्स अपॉन द एरिया रिझर्व फॉर अ पब्लिक पर्पज। तोच पब्लिक पर्पज साठी किती एरिया असाइन करायचा, किती तो राखीव ठेवायचा हे सुद्धा ठरवण्याचं काम आर्बिट्रेटरच करतो। म्हणजे यामध्ये ए पण बरोबर, बी पण बरोबर, सी पण बरोबर, म्हणजेच ऑल ऑफ द अबोव बरोबर। क्लियर? सो ऑप्शन 4 इज करेक्ट। लक्षात घ्या 46 ला 4 का बरं येतो तर या पर्टिक्युलर केस मध्ये। ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 47, कॉस्ट ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम डज नॉट इन्क्लूड। बघा, कॉस्ट ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी आहेत ज्या ऍड होत नाही? लीगल एक्सपेन्सेस एन्क्युअर्ड बाय द प्लॅनिंग ऑथॉरिटी। बघा, प्लॅनिंग ऑथॉरिटीने जे काही लीगल एक्सपेन्सेस असतील ते त्यामध्ये इन्क्लूड केले जातात। क्लियर? म्हणजेच काय, जे काही लीगल एक्सपेन्सेस असतील टाउन प्लॅनिंग स्कीम उभी करण्यासाठी तयार करण्यासाठी जे काही लीगल एक्सपेन्सेस आहे प्लॅनिंग ऑथॉरिटीकडून होतात ते कॉस्ट ऑफ स्कीम मध्ये इन्क्लूड केले जातात। म्हणजे मग हे काय बरोबर नाहीये। लीगल एक्सपेन्सेस एन्क्युअर्ड बाय द पर्सन अफेक्टेड म्हणजे जो कोणता बाधित व्यक्ती आहे, अफेक्टेड पर्सन आहे, त्याने जर का लीगल काही एक्सपेन्सेस केले असेल
तर हे कुठेही कॉस्ट ऑफ स्कीम मध्ये ऍड केले जात नाही. लक्षात ठेवायचं, कुठेही ऍड केले जात नाही. म्हणजे हा जर का बघितला तर याच्यासाठी हा बरोबर येतो, पण बाकी पण बघून घ्या. कॉम्पेन्सेशन पेड फॉर लँड अलॉटेड फॉर अ पब्लिक पर्पज, यस हे पण बरोबर आहे. ओके, हे सुद्धा ऍड केलं जातं कॉस्ट ऑफ स्कीम मध्ये. आणि रिन्युमरेशन ऑफ द आर्बिट्रेटर डिफ्रेड हे सुद्धा कॉस्ट ऑफ स्कीमचाच भाग आहे. त्यामुळे हा पण पार्ट ऍड केला जातो. म्हणजे ऑप्शन बी हा करेक्ट आहे. कारण काय की जो कोणता अफेक्टेड पर्सन आहे त्याने जर का लिगल एक्सपेन्सेस जर का तो होत असतील किंवा त्याचा काही लिगल खर्च होत असेल तर तो कॉस्ट ऑफ स्कीम मध्ये पकडल्या जात नसतो. म्हणजे 47 ला ऑप्शन बी हे करेक्ट येतो मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर, सिंपल सिंपल आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 48 बघूया. इन टाउन प्लॅनिंग स्कीम while calculating the incremental cost the following is not taken into consideration. बघा, खालीलपैकी कोणती गोष्ट इन्क्रीमेंट काढताना अजून केल्या जात नाही. तर याचं सिंपल एक ऑप्शन आहे, किंवा आपण आधी पण या पर्टिक्युलर गोष्टीवर बोललो आहे. जर का ओरिजिनल प्लॉटवर जर का एखादी बिल्डिंग असेल किंवा त्याची व्हॅल्युएशन हे कधीही इन्क्रीमेंट मध्ये काढलं जात नाही, किंवा ते पर्टिक्युलर कन्स्ट्रक्शन हे इन्क्रीमेंट मध्ये अजून केल्या जात नसते. त्यामुळे मार्केट व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल प्लॉट आहे, मार्केट व्हॅल्यू ऑफ फायनल प्लॉट आहे, पण स्ट्रक्चर इरेक्टेड ऑन द ओरिजिनल प्लॉट बिलकुल अजून केल्या जात नाही. लक्षात घ्या. म्हणून ऑप्शन सी 48 ला करेक्ट येतो मित्रांनो. जर का एखादा स्ट्रक्चर इरेक्टेड असेल ओरिजिनल प्लॉटवर तर त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरचं व्हॅल्यू ही इन्क्रिमेंटल कॉस्ट मध्ये अजून केल्या जात नाही, किंवा त्यामध्ये ती इन्क्लूड केल्या जात नसते. म्हणून 48 ला ऑप्शन सी हे करेक्ट येतं. ऑल ऑफ दी अबोवचा इथे प्रश्नच येत नाही. क्लिअर, त्यामुळे ऑप्शन सी हा करेक्ट येणार. क्लिअर, चला मग नेक्स्ट 49. इन अ टाउन प्लॅनिंग स्कीम the original value of a plot are determined with reference to the value of on the day on which. बघा, सगळ्यात सिंपल, किंवा लक्षात ठेवा की ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ अ प्लॉट ही काय असते. बघा, ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ प्लॉट ही कधी अजून केली जात असते, ज्या दिवशी टाउन प्लॅनिंग स्कीम बदल इंटेन्शन प्रिपेअर केला जात असतं किंवा इंटेन्शन पब्लिश केलं जात असतं, त्या दिवसची जी काही मार्केट व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू ॲज अ ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ अ प्लॉट ही मानल्या जाते, किंवा त्या पर्टिक्युलर इयर मध्ये जो काही ASR नुसार ती व्हॅल्यू ॲज अ ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ प्लॉट ही पकडल्या जात असते. ओके, म्हणजे लक्षात ठेवा, टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ प्लॉट जर का डिटरमाइन करायची असेल तर ज्या वर्षाला किंवा ज्या वेळेला ती टाउन प्लॅनिंग स्कीम चं इंटेन्शन प्रिपेअर केलं जातं, पब्लिश केलं जातं, ती जी त्या वेळची जी व्हॅल्यू असेल ती ओरिजिनल व्हॅल्यू प्लॉटची आहे असं मानून चालतं. क्लिअर, ऑप्शन बघून घ्या. इंटेन्शन टू मेक द स्कीम वॉज डिक्लेअर्ड, पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. ज्या दिवशी इंटेन्शन प्रिपेअर केलं, पब्लिश केलं, डिक्लेअर केलं, त्या दिवसची व्हॅल्यू ही मार्केट व्हॅल्यू फॉर ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू पकडली जात असते. सँक्शन वॉज ग्रँटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, बिलकुल नाही. ड्राफ्ट स्कीम सबमिटेड नाही. फायनल स्कीम वॉज सबमिटेड, बिलकुल नाही. ज्या दिवशी इंटेन्शन पब्लिश केलं जातं ती व्हॅल्यू ॲज अ ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ प्लॉट ही मानली जात असते. क्लिअर, चला हा होता 49. त्यानंतर आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 50. ओके, in town planning scheme the betterment charge as a percentage of incremental cost levied on the owner a plot has to be maximum of incremental cost, वाढीव जी काही असेल त्याच्या. बघा, बेटरमेंट चार्ज जो असतो हा वाढीव किमतीच्या 50% पेक्षा जास्त नसायला पाहिजे. काय असते, वाढीव किमतीच्या इन्क्रिमेंटल कॉस्टच्या 50% पेक्षा जास्त नसायला पाहिजे. म्हणजे मॅक्झिमम 50% तो घेऊ शकतो, त्यापेक्षा जास्त नाही. आणि इन्क्रिमेंटल कॉस्ट म्हणजेच बेटरमेंट चार्ज कशासाठी यूज केला जातो, तर त्या पर्टिक्युलर टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये ज्या काही
काय म्हणू शकतो त्याला, ती वसूल केली जाते, कारण त्या पर्टिक्युलर टाउन प्लॅनिंग स्कीमसाठी जी काही पायाभूत सुविधा प्रोव्हाइड केल्या जातात किंवा त्याची सुधारणा केली जाते त्याच्यासाठी एक फी चार्ज म्हणून ही बेटरमेंट चार्ज घेतलं जातं आणि ज्याची कॉस्ट ही वाढीव किमतीच्या 50% पेक्षा जास्त नसायला पाहिजे. म्हणजे मॅक्झिमम 50% असू शकतं, त्यापेक्षा जास्त नाही. म्हणजेच काय, मॅक्झिमम ऑफ 50%. लक्षात ठेवा. क्लिअर. मॅक्झिमम ऑफ 50% लक्षात ठेवायचे. इथे आपला आन्सर 50% येईल आणि हेच तुम्हाला डोक्यात फिट करून ठेवायचे मित्रांनो लॉंग टाइमसाठी. त्यामुळे याचा आन्सर जे आहे ते ए सरळ सरळ त्यांनी दिलेला आहे. कोणत्याही प्रॉब्लेममध्ये किंवा कंडिशनमध्ये तुम्हाला आन्सर चेंज करायचं नाही. 50% वाढीव किमतीच्या इन्क्रिमेंटल कॉस्टच्या 50% एवढा बेटरमेंट चार्ज त्या मालकांकडून वसूल केला जाऊ शकतो. त्या टाउन प्लॅनिंग स्कीमसाठी ज्या पायाभूत सुविधा दिल्या जातात त्याच्या बदल्यात 50% एवढा बेटरमेंट चार्ज हा वसूल केला जातो. क्लिअर. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 50, ज्यासाठी ऑप्शन ए हे करेक्ट होतं. क्लिअर. सोबतच 51 काय बोलते, पर कॅपिटा वॉटर रिक्वायरमेंट फॉर अ रेसिडेन्शियल एरिया ॲज पर द मॉडल बिल्डिंग बायलॉज सर्क्युलेटेड बाय द TCPO मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंट. आता बघा इथे काय बोलतायत, TCPO बद्दल बोललं गेलंय. ओके. टाउन म्हणजे एकतर TCPO म्हणजे काय, टाउन कंट्री प्लॅनिंग ऑर्गनायझेशन. लक्षात घ्या काय आहे, टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा. आता इथे जो बायलॉज दिला आहे हा बायलॉज आता आपल्याकडे निघून गेलाय, कारण आता इथे कोण आलाय, UDCPR आलाय. आता UDCPR मध्ये पण जर का तुम्ही बघितलं 2018 आणि 2013चा जर का तुम्ही सिलेबस बघितला तर यामध्ये URDPFI चा बराचसा भाग यावर डिपेंड करत होता. क्लिअर. म्हणजे URDPFI हा एक इम्पॉर्टंट रोल प्ले करत होता 2018 आणि 2013च्या पेपरमध्ये. मग 2022च्या पेपरमध्ये विथ रिस्पेक्ट टू URDPFI आपण UDCPR मध्ये इन्क्लूड केलाय. म्हणजे बराचसा पार्ट जो आहे तो त्यामध्ये इन्क्लूड केलाय. पण जर का तुम्ही URDPFI च्या गाईडलाईन ज्या दिल्या आहेत 2014च्या त्यामध्ये जर का बघितलं तर मिनिस्ट्री ऑफ अर्बन अँड डेव्हलपमेंटच्या कंडिशननुसार 135 लिटर हे ऑप्शन करेक्ट येतं. म्हणजे URDPFI अजूनही व्हॅलिड आहे, ज्यामध्ये टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंटने काय सांगितलं आहे की पर कॅपिटा डेली वॉटर रिक्वायरमेंट फॉर रेसिडेन्शियल एरिया ॲज पर द मॉडेल बिल्डिंग जे काही बायलॉज आहे त्यानुसार 135 लिटर देणं गरजेचं आहे पर हेड पर कॅपिटा. क्लिअर. म्हणून त्यासाठी ऑप्शन ए हा करेक्ट येणार मित्रांनो. ऑप्शन ए हा करेक्ट येतो इथे क्वेश्चन नंबर 51 साठी. क्लिअर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 52 बघा. डायमीटर ऑफ अ स्पायरल स्टेअरकेस इन अ बिल्डिंग ॲज पर द TCPO मॉडेल बायलॉज शुड नॉट बी लेस दॅन. बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे. टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत जे काही बायलॉज आहे स्पायरल स्टेअरकेस साठीची डायमीटर साठीचा जो काही क्लॉज दिलाय तो UDCPR मध्ये सुद्धा मेन्शन केलाय मित्रांनो. बघा मी काय सांगतोय, UDCPR काय सांगतो, UDCPR स्पायरल स्टेअरकेसच्या संदर्भात काय कंडिशन सांगतो लक्षात घ्या. स्पायरल स्टेअरकेसच्या संदर्भात काय कंडिशन सांगतो. पहिली तर एकतर कंडिशन, सगळ्यात महत्वाची कंडिशन काय आहे की बाबा रे स्पायरल स्टेअरकेस टाकत असेल तर त्या केसमध्ये स्पायरल स्टेअरकेस ह्या मॅक्झिमम 9 मीटर हाईट पर्यंतच्याच बिल्डिंग साठी तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. ओके. एक तर फर्स्ट मॅक्झिमम 9 मीटर म्हणजे 9 मीटर पर्यंतच तुम्ही प्रोव्हाइड करू शकता, त्यापेक्षा जास्त नाही. जिथे मिनिमम लोड ऍक्ट होत असतं किंवा मिनिमम लोडिंग कंडिशन असेल त्याच ठिकाणी तुम्ही स्पायरल स्टेअरकेस प्रोव्हाइड करू शकता.
लक्षात घ्या, स्पायरल स्टेअरकेस प्रोव्हाइड करण्याच्या ज्या काही कंडिशन आहे त्या या दिल्या आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर त्याची जी डायामीटर दिली आहे UDCPR ने ती 150 सेंटीमीटर दिली आहे. 150 सेंटीमीटर और 1500 mm, दोन पैकी काही पण लिहा, अर्थ शेवटी एकच येणार. या कंडिशन दिल्या आहे स्पायरल स्टेअरकेसच्या संदर्भात. म्हणजेच काय, 150 mm पेक्षा त्याचा स्पायरल स्टेअरकेसचा डायमीटर कमी नसायला पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. 150 सेंटीमीटर सॉरी आणि 1500 mm हे तुम्हाला UDCPR मध्ये बघायला मिळेल. आणि हा UDCPR चा क्लॉज आहे, UDCPR ची कंडिशन आहे. ओके, त्यामुळे जरी का टाउन कंट्री प्लॅनिंग ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत बायलॉज आपण आता स्टडी केले नाही, पण UDCPR मध्ये हा क्लॉज दिलेला आहे स्पायरल स्टेअरकेसच्या संदर्भात. आणि जो की तुम्हाला या कंडिशन सांगतो, ज्याचं मॉडेल काय असू शकतं, तर जास्तीत जास्त 9 मीटर हाईटच्या बिल्डिंग पर्यंत प्रोव्हाइड करायला पाहिजे, सोबतच मिनिमम लोडिंग असायला पाहिजे, आणि डायमीटर कमीत कमी 150 सेंटीमीटर असायला पाहिजे, त्यापेक्षा कमी नको. क्लिअर? म्हणजेच ऑप्शन डी हे करेक्ट येणार. क्लिअर? हवं तर लिहून ठेवा नोटबुक मध्ये कुठेतरी. चलो, 52 झालाय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो 53. आता हा जो आहे की जुग्गू झोपडी, आपण ज्याला झोपडी वगैरे बोलतो, टेंट वगैरे बोलतो, त्या संदर्भातला क्वेश्चन आहे, जो की आउटडेटेड आहे, आपल्या सिलेबसला नाही आहे, आउटडेटेड पार्ट आहे. तर याच्या संदर्भात सुद्धा पण काही कंडिशन जर का विचारल्या तर आपल्याला माहित असायला पाहिजे. म्हणून मग क्वेश्चन नंबर 53 साठी काय कंडिशन असू शकतात, तर ते पण लक्षात घ्या. काय होतं, ज्या वेळेला कधी कुठे ॲक्विजिशन केलं जातं, तर त्या लोकांच्या रिसेटलमेंटसाठी काहीतरी एक जागा किंवा अशा टाईपच्या झोपड्या ज्या असतात, टेंट टाईप, त्या ठेवल्या जातात, ज्याची मिनिमम जी कंडिशन दिली आहे ती दिली आहे मित्रांनो 250. ओके, ॲज पर द TCPO, टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऑर्गनायझेशन नुसार हे 250 म्हणजे स्टिप्युलेटेड मॅक्झिमम नेट डेन्सिटी अटेनमेंट्स पर हेक्टर. सो पर हेक्टर हे 250 आहे, पर हेक्टर हे 250 अटेनमेंट्स असतील, ज्यामध्ये 25 स्क्वेअर मीटर एवढी मिनिमम जागा एका टेनमेंटसाठी, म्हणजेच एका जुग्गू झोपडीसाठी, ती झोपडी आपण ज्याला बोलतो त्यासाठी दिली जाते. आणि याच केसमध्ये ही जागा 18 स्क्वेअर मीटर पर्यंत सुद्धा रिड्यूस केल्या जाऊ शकते, जर का 100% मॅक्झिमम ग्राउंड कव्हरेज जर का यूज करत असेल, मॅक्झिमम ग्राउंड कव्हरेज जर का यूज करत असेल, तर त्या केसमध्ये याचा 100% जर का तो वापरत असेल तर 18 स्क्वेअर मीटर पर्यंत सुद्धा तिथे जागा दिली जाते. म्हणजे पर हेक्टर मध्ये साधारणतः 250 टेनमेंट्स प्रोव्हाइड केले जातात. आणि त्याच केसमध्ये पर टेनमेंट्स हे एकतर 25 स्क्वेअर मीटर किंवा कमीत कमी 25 आहे. पण इन केस जर का 100% मॅक्झिमम ग्राउंड कव्हरेज जर युटिलाइज होत असेल, तर त्या केसमध्ये 18 स्क्वेअर मीटर पर्यंत सुद्धा दिली जाते. क्लिअर? तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा, इन केस जर का क्वेश्चन आला तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की बाबा याचा आन्सर काय असू शकतं. क्लिअर? त्यामुळे 53 ला हा बी करेक्ट येतो. पण हे गोष्ट तुम्हाला ऍटलिस्ट तुमचं नॉलेज साठी ठेवा, किंवा काय असते ही कंडिशन, याचे काय काय क्लॉजेस असू शकतात, तर हे तुम्हाला माहिती राहील. क्लिअर? तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात असू द्या. म्हणून म्हणतोय 2013चा जो क्वेश्चन पेपर आहे हा इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे. यामध्ये बऱ्याचशा अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आहे जे आपलं नॉलेज वाढवू शकतात, किंवा येणाऱ्या पेपरमध्ये जर का रिलेटेड क्वेश्चन आला तर त्या संदर्भात फायदा होऊ शकतो. नाहीच काही तर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा याचा फायदा होईल. चॅलेंज आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो 54. काय सांगतो, साइट प्लान फॉर ऑब्टेनिंग बिल्डिंग परमिशन ऑफ अ प्लॉट साइज अप टू द 500 स्क्वेअर मीटर टू बी ड्रॉन. आता हाच जर का क्वेश्चन बघितला तर आपण UDCPR नुसार बघणार आहोत. UDCPR नुसार याचं करेक्ट जे आन्सर आहे ते 1:500 आहे. आता साइट प्लान जो प्रिपेअर केला जातो शुड नॉट बी लेस दॅन 1:500 पेक्षा कमी नसायला पाहिजे.
हे काय सांगतं, UDCPR सांगतो. आणि टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऑर्गनायझेशन किंवा बायलॉज काय सांगतात, जर का 500 स्क्वेअर मीटर पर्यंत असेल तर 1:100 चालतो. पण ॲज पर द UDCPR याचा आन्सर 1:500 आहे. त्यामुळे जरीही हे आन्सर तुम्हाला करेक्ट दाखवत असलं तरी हे न करता 1:500च मी बरोबर आहे म्हणून सांगेल. कारण काय, ॲज पर द UDCPR जो काही युनिफाईड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रमोशन जे आहे, तर ते काय सांगतायत, तर ते रूल सांगतायत की साईट प्लान शुड नॉट बी लेस दॅन 1:500. त्यामुळे मी याला करेक्ट जे मानून चालेल ते 1:500 घेतोय. क्लिअर. नेक्स्ट मित्रांनो, 55 हा जो मॅक्झिमम ग्राउंड कव्हरेज इन अ प्लॉट फॉर अ कॉमन कम्युनिटी सेंटर ॲज पर द TCPO मॉडेल बायलॉज आहे, हा आउटडेटेड क्वेश्चन आहे. आणि याला सर मग हा करेक्टेड कसा असेल, तर याचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की करेक्टेड क्वेश्चन जे आहे त्यासाठी आपण एक स्पेशल क्लास घेणार आहोत. सगळे म्हणजे 2013, 2018, 2022 ATP नंतर ADTP मधले जे काही क्वेश्चन बाद झाले होते किंवा टाउन प्लॅनर मधले जे TPचे जे काही क्वेश्चन बाद झालेले आहे त्यांचा सगळ्यांचा आपण एक पूर्ण पॅटर्न रन करूया. त्या व्हिडिओज मध्ये सगळे क्वेश्चन करेक्ट कसे असू शकतात, कारण हा क्वेश्चन जर का करेक्ट करायला गेलो तर याचा आन्सर जवळपास 50% म्हणजे 1/2 येईल. पण त्यासाठी या क्वेश्चनला थोडं दुरुस्ती करावी लागेल UDCPRच्या रूल नुसार. त्यामुळे हा क्वेश्चन आउट ऑफ पार्ट आहे किंवा आताच्या कंडिशन मध्ये हा आपण सांगू शकत नाही. त्यामुळे या क्वेश्चनला करेक्ट करून याचं करेक्ट ऑप्शन कसं असू शकतं हे तुम्हाला विथ रेफरन्स, कुठला क्वेश्चन आहे, कोणत्या पेपरचा आहे आणि का बरं चुकीचा ठरला होता, जुना क्वेश्चन कसा आहे, नवीन ऑप्शन कसे राहतील, हे सगळं प्रॉपर करेक्ट करून एक नवीन फॉर्मॅटमध्ये आपण एक लास्ट सगळ्यात शेवटी एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये हा क्वेश्चन घेतला जाईल. क्लिअर. तर मित्रांनो, आजच्या आपल्या तिसऱ्या पार्टमध्ये मी थांबतोय. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. हॅव अ ग्रेट टाइम. हॅव अ गुड डे. थँक्यू गाईज.